रश्मी फराखान लाईफलाईन या आरोग्यविषयक कार्यक्रमात आपलं स्वागत। या कार्यक्रमात आपण विविध आजारांवर चर्चा करतो आणि तज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन घेत असतो। आज आपण चर्चा करणार आहोत आयुर्वेदातील नवीन संशोधन अर्थात मूळव्याध आणि फिस्टुलावर वेदनारहित उपचार या विषयावर, आणि त्यासाठी आपल्या सोबत आहे डॉक्टर सुधीर उदामले। डॉक्टर, या शो मध्ये आपलं खूप खूप स्वागत। नमस्कार। डॉक्टर सुधीर उदामले यांनी त्यांचं मेडिकल ग्रॅज्युएशन हे पुणे युनिव्हर्सिटीमधून केलेलं आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएशन तसंच सर्टिफाईड कोर्सेस हे नाशिक आणि मुंबई युनिव्हर्सिटीमधून केलेले आहे। शिवाय डॉक्टर उदामले सध्या वेदामृत हेल्थ एज्युकेशन ट्रस्ट अँड रिसर्च सेंटरचे एमडी म्हणून कार्यरत आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी अनेक वृत्तपत्रांमध्ये मूळव्याधावर वृत्तलेखन देखील केलंय। तर इंटरनॅशनल जर्नल ऑफ कोलोरेक्टल सर्जरी या नियतकालिकामध्ये त्यांनी 2012 साली आपलं संशोधन लिगेशन टेक्निक हे सबमिट केलेलं आहे। तसंच त्यांनी आतापर्यंत 5000हून अधिक रुग्णांवर मिश्र उपचार पद्धतीने यशस्वी उपचार केलेत आणि महाराष्ट्रात सर्वप्रथम डे केअर स्टुडिओ हॉस्पिटलची संकल्पना आता ठाण्यामध्ये घोडबंदर इथं वेदामृत हॉस्पिटल या नावानं साकार होतीये। तर अत्याधुनिक तंत्रज्ञान, आयुर्वेद, आहारशास्त्र, जागतिक दर्जाची सेवा सुविधा आणि उपचार एकाच छताखाली असं उपलब्ध असतील तेव्हा तुम्हीही या वेदनारहित उपचारांसाठी इथं भेट देऊ शकता। दरम्यान आपण या ठिकाणी कॉन्टॅक्ट डिटेल देखील देत आहोत, तिथे संपर्क करू शकता। तर या ठिकाणी आपण चर्चेला सुरुवात करूया। डॉक्टर, आपला आजचा जो विषय आहे वेदनारहित उपचार मूळव्याध आणि फिस्टुलावर, मात्र सर्वात प्रथम तुमची जी उपचार पद्धती आहे मिश्र उपचार पद्धती त्याविषयी काय सांगाल? राईट, कसं आहे की कुठल्याही आजारासाठी कुठलंही एक शास्त्र पूर्णत्वाने चिकित्सा उपलब्ध नाहीये। हो हो, तर जे ज्या शास्त्रातलं बेस्ट आहे ते त्या आजारासाठी वापरणं आणि तो आजार लवकरात लवकर बरा करणं। उदाहरणादाखल जर एखाद्याला मूळव्याध असेल तर त्यासाठी आयुर्वेदातलं जे काही बेस्ट मेडिसिन आहे ते देणं, आधुनिक तंत्रज्ञान जे आधुनिक शास्त्राची देण आहे, बायोमेडिकल इक्विपमेंट्स आहेत त्याचा वापर करणं, जसं लेझरचा वापर केला जातो त्याच पद्धतीने काही होमिओपॅथीतली, काही योगशास्त्रातली काही आसनं आहेत की ज्याच्याद्वारे चयापचय संस्थेवरती आपल्याला इफेक्ट करता येतो। आहारशास्त्राचा वापर करता येतो। युनानीतली काही औषधं खूप चांगली, खून खराबा नावाचं औषध आहे की जे रक्त त्वरित थांबवतं। तर असं ज्या शास्त्रातलं बेस्ट आहे त्या आजारासाठी वापरून तो आजार लवकरात लवकर बरं करणं, यालाच मिश्र यशस्वी चिकित्सा असं म्हणतात, ज्यालाच आम्ही इंटिग्रेटेड अप्रोच टुवर्ड्स द डिसीज अशी कन्सेप्ट घेऊन आपण हा नवीन उपचार पद्धती पेशंटवर अवलंबतो। नक्कीच नक्कीच, आणि ही एक उपचार पद्धती जी आहे ती यशस्वी होतीये असंच म्हणावं लागेल, कारण 5000 पेक्षा जास्त रुग्णांवर तुम्ही उपचार केलेले आहेत आणि तेही यशस्वी असे उपचार तुम्ही केलेत। तर दुसरी एक गोष्ट म्हणजे मूळव्याध विषयी काय सांगाल? हा कोणाला होऊ शकतो आणि त्याचे काही प्रकार असतात का? राईट, कसं आहे जनमानसामध्ये मूळव्याध ही एक जनरल टर्म वापरली जाते आणि त्या ठिकाणी काही जरी झालं तरी मला मूळव्याध झाला असाच समज होतो। परंतु त्या ठिकाणी त्या 3 सेंटीमीटरच्या जागेमध्ये मूळव्याध असू शकतं, फिशर असू शकतं, फिस्टुला असू शकतं, पॉलिप असू शकतं, त्वचेचा विकार असू शकतो, गुदभ्रंश असू शकतो, अशा बऱ्याच प्रकारचे आजार असू शकतात। त्यापैकी आपण मूळव्याध ह्या विषयी बोलूया। मूळव्याध म्हणजे काय? एखाद्या फुग्यासारखं मांस बाहेर येणं किंवा एखादा आतल्या साईडला बलूनिंग सारखं काहीतरी येणं, ज्याला आम्ही गुदद्वारातली अंतत्वचा रक्तपुंजकांसकट बाहेर येणं आणि त्याचं बलून सारखं होणं, याला मूळव्याध असं म्हणूया। की इंग्लिशमध्ये त्याला हिमोरॉइड्स किंवा पाईल्स म्हणतात, हिंदीमध्ये त्याला बवासीर म्हणतात आणि संस्कृतमध्ये अर्श असंही त्याचं वर्णन आहे। तर ही जी मूळव्याध आहे ही लहानांपासून म्हणजे बालांपासून श्रेष्ठांपर्यंत कोणालाही होऊ शकतं। जनरली लहान मुलांमध्ये फिशर किंवा गुदभ्रंश हे पाहण्यात मिळतं। प्रेग्नन्सी नंतर खूप साऱ्या स्त्रियांना फिशरचा त्रास उद्भवू शकतो। त्याच पद्धतीने ओल्ड एज मध्ये सुद्धा हा प्रॉब्लेम कॉन्स्टिपेशनमुळे निर्माण होणारा असतो। परंतु लहान मुलांमध्ये त्याचं प्रमाण कमी असतं। जनरली खूप स्टँडिंग पोझिशन मध्ये राहणारे, खूप सिटिंग पोझिशन मध्ये राहणारे, आयटी सेक्टर मधले ड्रायव्हर्स, पोलीस खात्यातली व्यक्ती, या सगळ्या ज्यांचे खूप स्टँडिंग आणि सिटिंग पोझिशन मध्ये ज्यांना 8-8 तास बसावं लागतं, अशा लोकांना मूळव्याधीची शक्यता होण्याची असते। त्याच पद्धतीने खाण्यापिण्यामध्ये जंक फूड, फास्ट फूड असं बरंच फास्ट लाईफ असल्यामुळे शिफ्टिंग ड्युटी मध्ये काम करणाऱ्या लोकांना सुद्धा मूळव्याध होऊ शकतं। आता मूळव्याधीचं जे वर्गीकरण आहे ते त्याच्या स्वरूपावरून म्हणजे त्याच्या साईज वरून करण्यात आलेले, जसं ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3
ग्रेड 4 प्रोलॅप्स, असं त्याच्या साईज नुसार. म्हणजे ग्रेड 3 म्हणजे काय, गुदोदरातून काही मांसल भाग बाहेर येतो आणि तो आपोआप आतमध्ये जातो. ग्रेड 4 म्हणजे हाताने ढकलावा लागतो. तर तसेच त्याच्या पोझिशन वरून, म्हणजे काही मूळव्याध हे आतमध्ये असतात जे बाहेरून दिसत नाहीत, परंतु टट्टी करताना ब्लिडिंग होणं, दुखणं, काही मांसल भाग बाहेर येणं अशी लक्षणं असतात. आणि बाह्य भागात जे असतात ते एक्सटर्नल पाईल्स असतात. काही पाईल्स हे इंटरनो एक्सटर्नल असतात. तर अशा पद्धतीने त्याचं वर्गीकरण करण्यात आलं. काही ब्लिडिंग बऱ्याच वेळा काय असतं, जेनेटिक पाईल्स असतील तर ब्लिडिंग वगैरे असे सिम्पटम्स नसतात, ते साईज मोठी मोठी होत जाते आणि ती जागा ब्लॉक होते काही दिवसानंतर. तर बऱ्याच वेळा रक्ती मूळव्याध आणि बिना रक्ती मूळव्याध असेही त्याचे प्रकार केले जातात. अच्छा, तर एकंदरीतच असं म्हणता येईल डॉक्टर की आता तुम्ही सांगितलेलं आहे की कोणाला हा मूळव्याध होऊ शकतो, तर आपली जी जीवनशैली आहे ती जर बदलली आणि ती जर इम्बॅलन्स असेल तर हा जो मूळव्याध आहे तो कोणालाही होऊ शकतो असं म्हणता येईल आपल्याला. आणि दुसरी एक गोष्ट, तुम्ही आता टाईप सांगितलेले आहे त्याच्यावरून ते अतिशय घातक असा आजार आहे असंही आपल्याला म्हणता येईल. तर हा जो आजार आहे मूळव्याध, त्याच्यावर कोणकोणते उपचार सध्या उपलब्ध आहेत आणि तुमचे वेदनारहित उपचार कोणते आहेत याच्यावर? कसं आहे, अवघड जागेचं दुखणं सांगताही येत नाही आणि सहन होत नाही अशी परिस्थिती आहे. त्यात स्त्रिया तर हे बोलणं सुद्धा टाळतात आणि हा आजार हळूहळू अंगावर सहन केल्यामुळे वाढत वाढत जातो. पूर्वीच्या काळी त्याची जी दुःखद वेदना ज्या आहेत, जे पूर्वी 2005 पूर्वी जे ऑपरेटिव्ह मेथड्स होते त्याच्यामध्ये बरीचशी मोठी जखम व्हायची. त्याच पद्धतीने कंट्रोल, इनकॉन्टिनन्स, पेशंटचा कंट्रोल संडासवरचा नियंत्रण जायचं. त्याच पद्धतीने त्याला महिना दीड महिना घरात बसून राहावं लागायचं. ब्लिडिंग होणं, दुखणं, हा सगळा जो त्रास होता त्याच्यामुळे ऑपरेशनची भीती की डॉक्टर साहेब मला जर काही बरं करायचं असेल तर औषधांनीच बरं करा, ऑपरेशन नको, अशी म्हणण्याची परिस्थिती आली होती. परंतु 2005 नंतर हा सिनारिओ सगळा चेंज झालेला आहे. आता कितीही मोठे पाईल्स असले तरी वेदनारहित त्याला बरं करता येतं. जसं आपल्याकडे त्यासाठी एक सूत्रबंधन नावाची चिकित्सा पद्धती आहे. आता आयुर्वेदामध्ये इतरही काही चिकित्सा पद्धती आहेत का? सूत्रबंधन आता तुम्ही सांगितलंय. राईट. सूत्रबंधनाचं जर आपण आता व्हिडिओ बघत होतो तर त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर एक आपण इन्स्ट्रुमेंट आतमध्ये टाकतो आणि त्याच्यातून त्याची जी रसद असते मूळव्याधीची ती पहिल्यांदा शोधली जाते आणि ती बंद केली जाते, ज्याला आम्ही हिमोरॅडल सप्लाय म्हणतो. तो पहिल्यांदा ह्या डॉपलरद्वारे शोधला जातो आणि त्याची मुळं बंद केली जातात. प्रत्येक व्यक्तीमध्ये 6 ते 12 अशी मुळांची संख्या असू शकते, म्हणजे आपण ज्याला हिमोरॅडल सप्लाय म्हणतो. तो प्रथमतः शोधून बंद केला जातो. आता बघा याच्यामध्ये कसं होतं की त्या प्लक्सेसची म्हणजे त्या मुळव्याधीची रसदच बंद होते, त्याच्यामुळे ते आपोआप श्रिंक व्हायला सुरुवात होते. आणि ह्या सगळ्या प्रोसिजरमध्ये जर पाहिलं आपण तर कुठेच जखम होत नाही, त्याच्यामुळे पेन नसतं, ब्लिडिंग नसतं. शिवाय हे काम जिथे केलं जातं त्या ठिकाणी संवेदना म्हणजे पेन वाहून नेणाऱ्या ज्या संवेदना वाहून नेणाऱ्या ज्या नर्व्स असतात, सेन्सरी नर्व्स, त्या खूप विरळ असतात. त्याच्यामुळे त्याचा पेन पेशंटला फील होत नाही, फक्त डिस्कम्फर्ट फील होतो. उदाहरणादाखल सांगायचं झालं तर एखाद्या झाडाला जर समजा आपण पाणीच मिळू दिलं नाही तर ते झाड आपोआप सुकून जाणार आहे, त्याच्या फांद्या तोडायची गरज नाही. आणि समजा आपण मुळत जर त्याला पाणी मिळत राहिलं आणि फांद्या किती तोडत राहिलं तर 1 वर्षात 2 वर्षात पुन्हा ते झाड बहरणार आहे. तसंच मूळव्याधीचं होतं की आपण नुसतं बाहेरून उपचार करणं उपयोगाचं नाही, त्याच्या मुळाशी आघात करून त्याची मुळं बंद केली की ते आपोआप श्रिंक होतात. आणि ही जी सूत्रबंधन पद्धत आहे ना ही फक्त मूळव्याधीसाठी आहे. आता या पद्धतीत बघा बरं कुठेतरी जखम झाली आहे का? हो अगदीच, आपण पाहू शकतो. जखम नसल्यामुळे पेशंटला पेन नसतं, परंतु ही पद्धत केवळ मूळव्याधीसाठी आहे. आता ह्या पद्धतीसोबत होतं काय की बऱ्याच वेळा जो पुढचा बल्ज असतो, जो पाईल्सचं स्वेलिंग असतं, तर त्या उरलेल्या पाईल्सच्या स्वेलिंग मध्ये आम्ही लेझर्स टाकतो. त्याच पद्धतीने आपल्या पुरातन ग्रंथांमध्ये प्रतिसारणी क्षाराचा उल्लेख आढळतो. ही जी काय मगाशी म्हटलं की अंतत्वाच्या खाली येते किंवा अंतत्वाच्या रक्तपुंजकांसकट खाली येते, तर ती अंतत्वाच्या फिक्स करण्यासाठी किंवा फायब्रोस करण्यासाठी प्रतिसारणी क्षार जसं आता व्हिडिओमध्ये दाखवतायत त्याचं ऍप्लिकेशन केलं जातं. त्याच्यामुळे होतं काय की ती जागा बर्न होते आणि आतल्या जे म्युकोज आहे ते फायब्रोस होऊन फिक्स्ड होऊन जातं, म्हणजे तो उभार सुद्धा नष्ट होतो. मग ह्याच्यासाठी 2 ऑप्शन्स असतात, जसं लेझरचाही वापर जसं आता व्हिडिओमध्ये दाखवत आहे की पुढच्या फुगलेल्या भागात एकदा रसद बंद केली, मुळं बंद केल्यानंतर फुगलेल्या भागामध्ये लेझरही देता येतात, म्हणजे डायोड लेझरचा वापर करून लेझर शॉट्स देऊन त्याला श्रिंक करता येतं. किंवा मग आपल्याला पाईल्सच्या मांसावरती प्रतिसारणी क्षार लावून त्याला श्रिंक करता येतं. या दोन्ही पद्धतीमध्ये पेशंटला कुठेही पेन होत नाही, कुठेही जखम होत नाही, ऍडमिट राहायची व्यवस्था गरज नसते, पेशंट 2 तासात घरी जाऊ शकतो.
परंतु ही पद्धती, या दोन्ही पद्धती केवळ मूळव्याधीसाठी आहेत, हे रुग्णांनी लक्षात घ्या. अच्छा, नक्कीच डॉक्टर. तुम्ही मूळव्याध म्हणजे काय, त्याच्यावर कोणकोणत्या उपचार पद्धती आहेत आणि वेदनारहित उपचार पद्धती कोणत्या आहेत ते सांगितलंय. मात्र फिशर आणि फिस्टुला याच्याविषयी देखील आम्हाला जाणून घ्यायचं आहे. मात्र थोडंसं आपल्याला थांबावं लागणार आहे, कारण लाईफलाईन मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र. लाईफलाईन मध्ये आज आपण आयुर्वेदातील नवीन संशोधन मूळव्याध आणि फिस्टुलावर वेदनारहित उपचार याच्याविषयी चर्चा करतोय आणि डॉक्टर सुधीर उदामले आपल्या सोबत आहेत. डॉक्टर, तुम्ही मूळव्याध विषयी सांगितलेलं आहे, मात्र आता हे जे फिशर आहे त्याच्याविषयी सांगा. फिशर म्हणजे काय आणि त्याच्यावर वेदना न होता उपचार उपलब्ध आहेत का? राईट. फिशर म्हणजे गुदद्वाराची अंतत्वचा फाटणे. अच्छा. संडास कडक झाल्यामुळे किंवा वारंवार जुलाब झाल्यामुळे ती जागा फाटते आणि त्या ठिकाणातून रक्तस्राव होऊ शकतो आणि दुखणं प्रचंड असतं. अच्छा. म्हणजे ज्या आजारात रुग्ण धावत धावत म्हणजे डॉक्टरांकडे जातो तो म्हणजे फिशर. याची लक्षणं मूळव्याधी सारखीच असतात बऱ्याच अंशी, परंतु प्रत्यक्षात तपासल्यानंतर तो फिशर आहे का पाईल्स आहे हे कळतं. अच्छा. आता पूर्वी फिशर मध्ये जेव्हा तो नुकताच झालेला असतो तेव्हा तो औषधांनी बरा होतो. याच्यात दोन प्रिन्सिपल आहेत, ती जखम भरणे आणि गुदद्वाराची जागा जी आकुंचन पावते तिला रिलॅक्स करणं किंवा तिला लूज करणं. परंतु कधी कधी हे औषधाने शक्य होतं, परंतु जर फिशर खूप जुनाट झाला किंवा त्याचा मांसल भाग जर बाहेर आला, एक प्रोटेक्टिव्ह स्किन टॅग बाहेर येतो आणि तो स्किन टॅग जर जुना झाला किंवा त्याच्यामध्ये अन्नाचं कण अडकून तिथे इन्फेक्शन झालं तर पुढे जाऊन त्याचा फिस्टुला होऊ शकतो. जर असं काही झालं तर मात्र आपल्याला सर्जिकल मेथड्स त्याला यूज करावे लागतात. पूर्वी फिशर खूप पेनफुल राहायचं त्याचं ऑपरेट वगैरे, परंतु आता नवीन एक पद्धत आहे की ज्याच्याद्वारे ते पूर्णपणे पेनलेस करता येतं. ऍटलीस्ट 95% पर्यंत पेन त्याचं आपल्याला कंट्रोल करता येतं. म्हणजे काय करायचं की तो इन्फेक्टेड पार्ट सगळा काढला जातो आणि त्याच्यावरती चांगली त्वचा चढवली जाते, ज्याला मी रोटेशनल फ्लॅप असं म्हणतो. त्याच्यामुळे होतं काय की एखाद्याला समजा खूप थंडी वाजत असेल आणि त्याने अंगावर पांघरून घ्यावं आणि थंडी निघून जावी, तसं येणारा स्टूल त्या जखमेवर घासून येऊ नये म्हणून त्या जखमेला पूर्ण कव्हर करणे अंतत्वचेद्वारे, याला रोटेशनल फ्लॅप असं म्हणतात. आणि या पद्धतीमुळे बऱ्याच अंशी फिशर मध्ये पेन आपल्याला कंट्रोल करता आलेला आहे. ओके. एकंदरीतच असं म्हणता येईल की तुम्ही वेदनारहित उपचार फिशरवर देखील शोधून काढलेले आहेत आणि ते करत आहात तुमच्या वेदामृत या हॉस्पिटलमध्ये. तर आपण काही अनुभव ऐकूयात या ठिकाणी. राईट. चंद्रशेखर काळे. 5 वर्षापूर्वी मला फिस्टुलाचा त्रास झाला होता. तर तेव्हा मला एका डॉक्टरांनी चुकीचे ट्रीटमेंट दिल्यामुळे माझं फिस्टुलाचं ते फार वाढलेलं होतं आणि तेव्हा मग मला डॉक्टर उदाहरणाकडे मी ट्रीटमेंट घेतली आणि त्यातून एकदम ठणठणीत बरं गेलं आणि थोडंसं ऑपरेशन कॉम्प्लिकेटेड होतं, पण त्यांनी ते सक्सेसफुली केलं. फार त्रास उद्भवलेला नाही आहे. तर आपण या ठिकाणी रुग्णांचे अनुभव ऐकलेले आहेत. आता दुसरा जो आजार आहे तो म्हणजे फिस्टुला, तो याच्याशी निगडीत आहे, त्याच्या पुढची स्टेप आहे असंही म्हणता येईल. काय सांगाल, फिस्टुला म्हणजे काय आणि त्याच्यावर वेदनारहित उपचार आहेत का? फिस्टुलाला जसं हिंदीमध्ये भगेंद्र म्हणतात किंवा मराठीत भगंदर म्हणतात. तर बेसिकली हे दोन्ही वेगळे वेगळे आजार आहेत, परंतु फिशर मधून फिस्टुला क्रिएट होऊ शकतो. अच्छा. परंतु भगंदर होण्याची इतरही काही कारण आहेत, जसं व्हिटॅमिन डी ची डेफिशियन्सी असणं, पूर्वीचं काही ऍब्सेस होऊन जाणं आणि मग तो फुटल्यानंतर त्याचं रूपांतर फिस्टुलामध्ये होणं. बऱ्याच वेळा गुदद्वाराच्या आतमध्ये ज्या स्वेट ग्लँड्स असतात त्या इन्फेक्ट होतात किंवा ब्लॉक होतात आणि त्याच्यातून हे फिस्टुला क्रिएट होतात. किंवा काही क्रिप्स असतात, क्रिप्टोग्लॅन्डोल इन्फेक्शन होतं आणि त्याच्यातून हे फिस्टुला क्रिएट होतात. फिस्टुला म्हणजे काय की गुदद्वाराच्या अवतीभोवती कुठेतरी एक पुळी येणं, ती फुटणं, त्याच्यातून सतत लसिका स्त्राव किंवा पुयस्त्राव येत राहणं. आता हा एकदा का फिस्टुला झाला की तो औषधांनी बरा होत नाही, हेही तेवढंच त्रिवार सत्य आहे. जर एखाद्याला फिस्टुला झाला असेल तर पहिल्यांदा त्याने कन्फर्म करावं की तो फिस्टुलाच आहे का, आणि जर तो फिस्टुला असेल तर त्याला औषधी उपचार करत बसू नये. त्याआधी लेझर तंत्रज्ञान उपलब्ध आहे, ज्याच्यामध्ये डायोड लेझरचा वापर करता येतो किंवा क्षारसूत्राचा वापर करता येतो. आता फिस्टुला ह्याचं जर वर्गीकरण आपण करायला बघितलं तर त्याच्यामध्ये सिंपल फिस्टुला आणि कॉम्प्लिकेटेड फिस्टुला असे दोन कॅटेगरी करता येतात. सिंपल फिस्टुला जे स्ट्रेट लाईन मध्ये असतात
आतमध्ये कसं असतं, बाहेरून त्वचा नॉर्मल असते पण आतून एखाद्या टनेल सारखं ते फिस्टुलाचं स्वरूप असतं. आणि सिंपल कधी कधी जेव्हा जे सुरुवातीच्या अवस्थेत असतात तेव्हा साध्याशा उपचारांनी हे बरे होतात. जसं आपण लेझर वापरून पेनलेस आणि वुंडलेस ट्रीटमेंट करून फिस्टुला बरा करू शकतो. पण एकदा का फिस्टुला कॉम्प्लिकेटेड, त्याला काय होतं की व्हेजिटेशन्स होतात, त्याला काही फांद्या फुटतात किंवा त्याला वेगळे मार्ग मिळतात त्या पसला आणि त्याच्यातून नवीन कॉम्प्लिकेटेड फिस्टुला क्रिएट होतो. म्हणजे त्याला एक मार्ग किंवा दोन मार्ग असू शकतात. आता फिस्टुला बरा करताना ना दोन गोष्टींची खूप काळजी घ्यावी लागते. एक म्हणजे जे गुदद्वाराच्या आतलं ओपनिंग आहे ते बंद करणं, आणि ज्या दोन वळ्या असतात गुदद्वाराच्या रिंग ज्या असतात त्या कुठेही कट न होणं. कारण जर गुदद्वाराच्या वळ्या कट झाल्या, रिंग कट झाल्या तर कंट्रोल जातो. आणि गुदद्वाराचं ओपनिंग, आतलं जे ओपनिंग आहे ते जर बंद केलं नाही तर याच्यामध्ये वारंवार फिस्टुला होण्याची शक्यता असते. लक्षात घ्या, प्रत्येक वेळी प्रत्येक फिस्टुलामध्ये जखम होणारच नाही असं नसतं, परंतु मेन प्रिन्सिपल असतं की हा फिस्टुला वारंवार होता कामा नये. आणि फिस्टुलाचं अपयश बऱ्याच वेळा प्रॉपरली ट्रीटमेंट न झाल्यामुळे 3 वेळा सर्जरी झाली, 2 वेळा सर्जरी झाली तरी हा आजार बरा होत नाही असं स्वरूप पाहायला मिळतं. जसं मी स्क्रीनमध्ये दाखवलंय की ते गुदद्वारातलं ओपनिंग बंद होणं खूप गरजेचं असतं. मग यासाठी आम्ही क्षारसूत्र, कोरिंग मेथड, लेझर, प्रतिसारणीय क्षार, फ्लॅप्स अशा वेगवेगळ्या पद्धतीचा आपण अवलंब करतो की जेणेकरून हे पुन्हा नाही झालं पाहिजे. मग कधी कधी कॉम्प्लिकेटेड फिस्टुलामध्ये आम्हाला जखमही करावी लागते. जर जखम झाली तर पेशंटचं जे बरं होण्याचं यश आहे हे अर्ध जखम भरण्याच्या म्हणजे ड्रेसिंगच्या ह्याच्यावरती आणि अर्ध सर्जिकल स्किलवरती डिपेंड असतं. कधी कधी रिंगच्या वळ्या म्हणजे ज्या गुदद्वाराच्या वळ्या ज्या आहेत ट्रान्सफिंक्टिक फिस्टुलामध्ये स्पेशली, त्यावेळी आम्ही क्षारसूत्राचा वापर करतो, जे आयुर्वेदातलं एक महान अस्त्र आहे की जे फिस्टुलामध्ये खूप चांगलं फायदेशीर काम करतं, की जेणेकरून फिस्टुला पुन्हा नाही झाला पाहिजे आणि कुठेही रिंग कट नाही झाली पाहिजे. अशा पद्धतीने कधी लेझर, कधी प्लग, तर अशा पेशंटनुसार हा निर्णय आम्हाला घ्यावा लागतो. नक्कीच डॉक्टर, आता तुम्ही सांगितलेलं आहे की तुमच्या इथे आधुनिक पद्धतीनं आणि पेशंटनुसार तुम्ही इथं ट्रीटमेंट करत असता, तर आणखी काही जे पेशंट आहेत त्यांचे सुद्धा अनुभव ऐकूयात आपण. मी महेश वसंत भिसे आणि मला फारच त्रास व्हायचा. मी पुण्याला राहतो, पूर्ण वेस्ट नेताजी नगरमध्ये राहत होतो आणि मी हे वेदामृत हा प्रोग्राम आहे ना टीव्हीवर त्यांच्या साम टीव्ही या प्रोग्राममध्ये मी पाहिलं आणि मी अप्रोच झालो. म्हणून आता जर रक्तस्राव होत नसेल आणि काही पेन होत नसेल, ब्लिडिंगचा त्रास नसेल तर एखादा बघावं आजमावून, म्हणून मी डॉक्टरांकडे गेलो. तर डॉक्टरांनी मला त्या पद्धतीने सांगितलं की घाबरू नको, याच्यामध्ये काही मोठं हे नाही आहे, इश्यू नाही आहे, लोक ह्याला बहुत मोठा इश्यू करून ठेवतात, तसं काही नाही, आपण आधी चेक करूया. चेक करायला पण भीती वाटते तसं बघायला गेलं तर, पण डॉक्टरांनी एकदम व्यवस्थित समजावून, कारण कसं असतं की डॉक्टर जसे एक्सप्लेन करतात ना त्याप्रमाणे कधी कधी भीती वाटते, तसं नाही आहे. डॉक्टरांनी व्यवस्थित मला समजावून ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं आणि तसं व्यवस्थित हे केलं. मला काही दुखापत झाली नाही, काही नाही. आणि मी माझं ऑपरेशन पहिलं एकदा झालेलं होतं, त्याच्यानंतर परत कंटिन्यू मला दुखापत झाली. पण ह्या वेदामृतमध्ये आल्यापासून मला एकदम रिलीफ वाटतंय, मस्त वाटतंय. त्यामुळे मला काही बिलकुल त्रास झालेला नाहीये. तर डॉक्टर, आपण पाहिलेलं आहे कशा प्रकारे या ठिकाणी पेशंट आपले अनुभव सांगत होते आणि वेदामृत जे स्वीट अनुभव आहेत ते त्यांनी या ठिकाणी सांगितलेले आहेत. मात्र आपल्याला थोडंसं थांबावं लागणार आहे. तर या ठिकाणी आयुर्वेदातील नवीन संशोधन, मूळव्याध आणि फिस्टुलावर जे वेदनारहित उपचार आहेत त्याच्याविषयी आणखी माहिती डॉक्टर उदामले यांच्याकडून जाणून घ्यायची आहे. मात्र थोडंसं थांबूयात. तुम्ही पाहत राहा लाईफलाईन. लाईफलाईन मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर सुधीर उदामले आपल्यासोबत आहेत आणि ते या ठिकाणी आपल्याला मूळव्याध आणि फिस्टुलावर वेदनारहित उपचार सांगतायत. तर डॉक्टर, पुढचा माझा प्रश्न आहे तो म्हणजे पायलोनायडल सायनस याच्याविषयी काय सांगाल? हा जो आजार आहे ती कुठलीही जखम न होता त्याला बरा करता येतो का? राईट. पायलोनायडल सायनस म्हणजे पाठीच्या मणक्याचा सगळ्यात शेवटचं टोक 2 बटक्षामध्ये 2 किल्ल्यांच्या मध्ये एक असं ऍप्सेस सारखं होतं की जे खूप साऱ्या उपचारानंतर पण बरं होत नाही. अच्छा. तर त्याला पायलोनायडल सायनस म्हणतात. तर तो कुठल्याही औषधाने बरा न होता पूर्वीच्या काळी सुद्धा सर्जरी व्हायच्या पण खूप मोठ्या जखमा व्हायच्या. 3-3 महिने नुसतं जखमा भरण्यामध्ये जायचं. परंतु आता ही जी नवीन पद्धत आहे ना त्याच्यामध्ये पहिल्यांदा जो इन्फेक्टेड पार्ट आहे तो काढून टाकतो आणि बाजूची चांगली त्वचा त्याच्यावरती चढवली जाते
आता ह्या पद्धतीमध्ये बघा बरं, कुठे जखम झाली का, हो, पेशंटला अगदीच. कुठेच आपण ड्रेसिंग पाहू करावी लागणार नाहीये आणि 10-12 दिवसानंतर आम्ही ते स्टिचही काढून टाकतो अच्छा. आणि बऱ्याच वेळा ते स्टिचेस आपोआप गळणारे सुद्धा असतात. त्याच्यावर पेशंटला ड्रेसिंगसाठी कुठे जायची गरज नाही, पेशंटला दुखणं नसतं आणि पेशंटचा आजारही कायमस्वरूपी जातो. ओके. सो असा हा पायवेल सायनस मध्ये सुद्धा आता एवढं ड्रॅमॅटिकली चेंज होऊन आपल्याला पेशंटचे उपचार करता येतात. नक्कीच नक्कीच डॉक्टर, आपण पाहू शकतो की म्हणजे एकंदरीतच असं म्हणता येईल की तुमच्या इथे वेदनारहित उपचार हे उपलब्ध आहेत. तर पुढचा माझा प्रश्न तो म्हणजे प्रत्येक वेळेला फिशर, फिस्टुला किंवा मूळव्याध याच्यासारखे आजार झाले तर ऑपरेशनची गरज असते का आणि डॉक्टर कसा निवडावा यासाठी? राईट. सी बराच वेळा दुसरा जो प्रश्न आहे की पेशंट घाबरतो डॉक्टरकडे जायला, कारण डॉक्टर मला ऑपरेशन सांगेल आणि मग मला भरपूर पैसे खर्च होतील आणि मग माझं काही खरं नाही, म्हणून तो काय करतो, थातुरमातुर डॉक्टरांकडे जातो, फॅक्स डॉक्टरांकडे जातो. मग याला काहीतरी औषध देऊन बरं वाटलेलं असतं म्हणून चला मलाही बरं वाटेल. कधी कधी बंगाली बाबांकडे ते लोक जातात आणि ते अतिशय दाहक उपचार केले जातात आणि त्याच्यातून बरेचसे कॉम्प्लिकेशन्स फेस नंतर ते करतात. तर अशा वेळेस डॉक्टर निवडताना तो प्रथमतः योग्य डॉक्टर आहे का, त्याच्यातला तज्ञ आहे का, अनुभव किती आहे, हे सगळं आपण तपासून घेतलं पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आजार काय हे तपासून घेतलं पाहिजे. न तपासता केवळ नाडीवरती किंवा केवळ लक्षणानुसार औषध देणं बरोबर नाही. तर पहिल्यांदा आजाराचा डायग्नोसिस झाल्यानंतर त्याच्याबद्दलचा अभ्यास स्वतः रुग्णांनी पण करायला हवा. आजकाल गुगल नेट अवेलेबल असल्यामुळे तुम्ही त्याचा आपल्याला नक्की काय झालंय हे जाणून घेतलं पाहिजे आणि त्याच्यानुसार त्याचे काय काय ट्रीटमेंट ऑप्शन्स आहेत हे पहिल्यांदा तपासून घेतले पाहिजेत आणि नंतरच एखाद्या डॉक्टरांना आपण भेटलं पाहिजे. अगदीच अगदीच. दुसरी गोष्ट की प्रत्येक वेळी पायीसाठी ऑपरेशनची गरज असते अशातला भाग नाही. 10 पैकी 6 पेशंट हे औषधांनी बरे होणारे असतात. 4 रुग्णांना काहीतरी पॅरासर्जिकल मेथड्स करावी लागते. त्यातले 2 पेशंट अतिशय सिरियस असतात की ज्याला इमिडिएट ऑपरेटची गरज असते. आता उरलेले हे 6 पेशंट जर औषधाने बरे होणार असेल तर पेशंटने घाबरायला कशाला पाहिजे. अगदीच. दुसरी गोष्ट, प्रत्येक वेळी ऑपरेशनची गरज नसते. मूळव्याधीमध्ये ग्रेड 1, ग्रेड 2 पर्यंत औषधाने उपचार बरे करता येतात. मूळव्याधीला कुठल्याही किती प्रकारचं ब्लिडिंग असेल ते थांबवता येतं औषधाने. फिशर मध्ये सुरुवातीच्या अवस्थेमधले फिशर औषधांनी बरे करता येतात, पण एकदा का तो स्किन टॅग बाहेर आला किंवा तो इन्फेक्ट झाला किंवा खूप मोठा स्किन टॅग झाला तर त्याला लेझरने आपल्याला ऑपरेट करता येऊ शकेल. फिस्टुला औषधांनी बरा होत नाही, त्याच्यात पैसे आणि वेळ वाया घालू नये. लवकरात लवकर चांगला डॉक्टर निवडून त्याचं काही ना काही आपण इंटरव्हेन्शन करून त्याच्यातून बाहेर पडावं. पॉलिप नावाचा एक मूळव्याधीसारखंच दिसणारा एक मांसल भाग असतो, जो मांसल गोळा असतो एखाद्या कीलकासारखा, तर त्याला आजकाल रेडिओ फ्रिक्वेन्सी नावाचा एक ट्रीटमेंट उपचार आहे उपलब्ध की ज्याच्यात 5 मिनिटात पेशंटचं ते काढता येतं. प्रुरायटिस आणि स्किन आजार आहेत की ज्याच्यामध्ये स्किन डिसीज असू शकतात. हे आजार सुद्धा आपल्याला औषधांनी बरे करता येतात. गुदभ्रंश हा औषधांनी बरा होत नाही, ज्याच्यामध्ये अख्खच्या अख्खं गुदद्वार आतलं बाहेर येतं आणि ते मात्र औषध बरा करता येत नाही, पण त्याला सुद्धा आपल्याला आजकाल विदाऊट कापाकापी सॅक्रोएक्टोपेक्सी करून ते पूर्णपणे घालवता येतं, कुठेही कापावं लागत नाही. त्याच पद्धतीने काही आतल्या काही गोष्टी असतात की ज्याच्यामध्ये ट्युमर असू शकतो किंवा इतर काही गोष्टी आहेत का हे तपासल्यानंतर आपल्याला ठरवता येतं. काही अॅनल वर्ड्स नावाचे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस असतात, त्याला मेडिसिन किंवा लेझर कॉटरी ह्याच्याद्वारे सुद्धा आपल्याला बरं करता येतं. नक्की झालंय काय ह्याचं निदान झाल्यावरच त्याचं काय करायचं हे ठरत असतं. त्याच्यामुळे पहिल्यांदाच भीती बाळगू नका. आणि 2005 नंतर सगळं तंत्रज्ञान पूर्णपणे चेंज झालेलं आहे आणि कसं तंत्रज्ञान आलेलं आहे डॉक्टर. आणि जसं रुग्णांनी अनुभव सांगितले त्याच्यानुसार असं आपण म्हणू शकतो की तुमच्या डे केअर सेंटरमध्ये त्यांना न घाबरता कसे उपचार करायचे ते सांगतात. तर एक थोडक्यात सांगा की तुमचं जे डे केअर सेंटर आहे तिथे रुग्णांना त्याच दिवशी प्रोसिजर करून जाता येतं का, घरी जाता येतं का? कसं आहे, आपल्याकडे ठाण्यातलं सगळ्यात पहिलं स्टुडिओ हॉस्पिटल जे फक्त पाईल्स साठी आपण तयार केलेलं आहे की तिथे फक्त पाईल्स रुग्ण पेशंट ट्रीट केले जातात. पेशंट येतो, पहिल्यांदा कॅमेरामध्ये चेक केलं जातं, त्याचा फोटो त्या जागेचा काढून त्याला दाखवलं जातं, समजून सांगितलं जातं आणि जर पहिल्यांदा औषध प्रेफरन्स असतात, जर औषध बरा होणार नसेल तर त्याला ऑपरेटिव्ह सर्जिकल बद्दल माहिती दिली जाते. ती सगळी माहिती दिल्यानंतर एक त्याचा सर्जिकल प्रोटोकॉल्स असतात, काही ब्लड टेस्ट करून घेतल्या जातात आणि एखादी तारीख दिली जाते. त्या तारखेला सकाळी येऊन 2 तासात तो अगदी रुग्ण घरी सुद्धा जाऊ शकतो आणि पेशंटला ऍडमिट करायची सुद्धा गरज नाही. सगळ्या प्रोसिजर ह्या अँब्युलेटरी प्रोसिजर्स झालेल्या आहेत. 2 तासात पेशंटला घरी जावं लागतं, घरी पाठवता येतं. परंतु पोस्ट ऑपरेटिव्ह कसं आहे, हे अवघड जागेचं दुखणं असल्यामुळे कधी कधी पोस्ट ऑपरेटिव्ह केअर्स पण घेणं तेवढंच महत्वाचं असतं. तसे इन्स्ट्रक्शन आपण दिलेले असतात. आपल्या तज्ञ डॉक्टरांचे नंबर सुद्धा आपण पेशंटला देतो
की वेळोवेळी काही अडचण आली तर ते त्यांना गाईडलाईन्स देतात. नक्कीच डॉक्टर, असं म्हणता येईल की तुमच्या इथे वेदना रहित आणि त्याचबरोबर वेळ वाचवणारे असे उपचार या ठिकाणी वेदामृतमध्ये उपलब्ध आहेत. आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही इथे आलात आणि एवढं छान मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं त्याबद्दल. आणि यासोबतच आजच्या लाईफलाईन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र. Thank you.